श्री स्वामी समर्थ. तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जावो. तसेच येणाऱ्या 24 तासांत तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होवो अशी मी गणपती बाप्पांच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. उद्या आहे संकष्टी चतुर्थी. या दिवशी गाईला खाऊ घाला ही एक छोटीशी वस्तू आणि पहा तुमच्या आयुष्यात कसा मोठा चमत्कार घडतो. नमस्कार मंडळी. उद्याचा दिवस तुमच्या नशिबाला नव्याने लिहिणारा दिवस ठरू शकतो. अनेक लोक वर्षानुवर्षे कष्ट करत राहतात, पण त्यांना अपेक्षित यश मिळत नाही. घरात पैसा येतो पण टिकत नाही. नात्यांमध्ये तणाव वाढत जातो आणि आयुष्य जणू कुठेतरी अडकून पडल्यासारखं वाटतं. तुम्हालाही कधी असं वाटलं आहे का की तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळत नाही? कुणाची तरी नजर तुमच्या प्रगतीवर आहे किंवा सतत काही ना काही अडथळे तुमच्या मार्गात उभे राहत आहेत? जर तुमचं उत्तर हो असेल तर आजचा हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण 5 मार्च रविवार या दिवशी संकष्टी चतुर्थीचा असा योग येत आहे ज्यामध्ये गणपती बाप्पाची कृपा सहज मिळू शकते. हा उपाय इतका प्रभावी मानला जातो की अनेकांनी याचा अनुभव घेतला आहे. फक्त एक छोटीशी सेवा, एक साधी कृती, पण त्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण आयुष्यावर होऊ शकतो. मात्र लक्षात ठेवा, हा उपाय करताना कोणतीही चूक होऊ नये म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण अर्धवट माहिती कधीही पूर्ण फळ देत नाही. या उपायामागचं गूढ, योग्य वेळ आणि ती एक खास वस्तू याबद्दल मी तुम्हाला पुढे सविस्तर सांगणार आहे. तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर व्हाव्यात, सुखसमृद्धी वाढावी आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद कायम तुमच्यावर राहावा यासाठी आत्ताच या व्हिडिओला लाईक करा, आपल्या जवळच्या लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गण गणपतये नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमची श्रद्धा तुमचं भविष्य बदलू शकते. चला तर मग जाणून घेऊया त्या अद्भुत उपायाबद्दल. मंडळी, आपल्या सर्वांच्या आयुष्यात काही ना काही अडचणी, संकट, आर्थिक ताण, कौटुंबिक समस्या या येतच असतात. काही वेळा आपण खूप प्रयत्न करतो, पण तरीही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. अशा वेळी आपल्याला एका दिव्य शक्तीची, एका सकारात्मक ऊर्जेची गरज असते, जी आपल्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करून नवीन मार्ग दाखवते. आणि हीच शक्ती आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सहज मिळू शकते. संकष्टी चतुर्थी हा दिवस भगवान श्री गणेशाला समर्पित असतो. गणपती बाप्पा हे आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर करणारे, सुख आणि समृद्धी देणारे देव मानले जातात. आपल्या प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आपण त्यांच्या नावानेच करतो, कारण ते विघ्नहर्ता आहेत. या दिवशी त्यांची विशेष पूजा केल्यास आणि काही विशिष्ट उपाय केल्यास त्यांच्या कृपेचा वर्षाव आपल्या जीवनावर होतो. 5 मार्च रविवार हा दिवस विशेष महत्त्वाचा आहे. या दिवशी निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा, आध्यात्मिक कंपनं आणि गणेश तत्वाची उपस्थिती ही नेहमीपेक्षा जास्त प्रभावी असते. म्हणूनच या दिवशी केलेली छोटीशी सेवा देखील मोठं फळ देऊन जाते. अनेक लोक या दिवशी उपवास करतात, पूजा करतात, पण काही लोकांना उपवास करणे शक्य होत नाही. अशा लोकांसाठीही हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे, जो कोणतीही व्यक्ती सहज करू शकते. आपल्या शास्त्रांमध्ये गाईला खूप पवित्र स्थान दिलं गेलं आहे. गाईला माता मानलं जातं. तिच्यामध्ये सर्व देवी देवतांचा वास असल्याचं सांगितलं जातं. म्हणूनच गाईची सेवा केल्याने आपल्याला सर्व देवतांचे आशीर्वाद एकाच वेळी मिळतात. विशेषतः संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गाईला खाऊ घालणे, तिची पूजा करणे हे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. जर तुमच्या घरात सतत पैशांची कमतरता जाणवत असेल, मेहनत करूनही पैसा टिकत नसेल, कर्ज वाढत असेल किंवा आर्थिक स्थिती सुधारत नसेल, तर हा उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. तसेच घरातील मुलांच्या शिक्षणात अडथळे येत असतील, ते एकाग्र होत नसतील किंवा त्यांची प्रगती थांबलेली वाटत असेल, तरी हा उपाय नक्की करून पहा. काही वेळा घरात विनाकारण वाद होतात, वातावरण तणावपूर्ण राहतं, नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. अशा वेळी घरातील सकारात्मक ऊर्जा कमी झालेली असते. हा उपाय त्या नकारात्मकतेला दूर करून घरात शांतता आणि आनंद परत आणण्यास मदत करतो. आता प्रश्न येतो की हा उपाय नेमका कसा करायचा? कोणती ती एक वस्तू आहे जी गाईला खाऊ घालायची आहे आणि ती योग्य पद्धतीने कशी अर्पण करायची आहे? हे सगळं जाणून घेणं खूप गरजेचे आहे, कारण योग्य पद्धतीने केल्यासच या उपायाचा पूर्ण लाभ मिळतो. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचंय. शरीर आणि मन दोन्ही शुद्ध ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. स्नान करताना शक्य असेल तर पाण्यात थोडंसं गंगाजल किंवा पंचामृत मिसळा. त्यामुळे तुमचं शरीर आणि मन अधिक पवित्र होईल.
स्नानानंतर आपल्या घरातील देवघरात जाऊन गणपती बाप्पाची मनापासून पूजा करा. त्यांना फुले अर्पण करा, धूप दीप लावा आणि त्यांच्यासमोर काही वेळ शांत बसून प्रार्थना करा. यावेळी तुमच्या मनात जे काही प्रश्न, अडचणी किंवा इच्छा आहेत त्या सगळ्या बाप्पांसमोर मोकळ्या करा. ही सुरुवात अत्यंत महत्त्वाची आहे, कारण यामुळे तुमचं मन स्थिर होतं आणि तुम्ही जो उपाय करणार आहात त्यासाठी तुम्ही पूर्णपणे तयार होता. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गाईला नेमकं काय खाऊ घालायचं. या उपायासाठी तुम्हाला अख्खे हिरवे मूग घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, मूग डाळ नाही तर पूर्ण हिरवे मूगच घ्यायचे आहेत. हे मूग स्वच्छ धुवून घ्या आणि त्यांना शिजवून घ्या. मूग पूर्णपणे मऊ झाले पाहिजेत, कारण ते गाईला सहज खाता येतील. हे मूग शिजवल्यानंतर त्यांना थोडा वेळ थंड होऊ द्या. गरम अवस्थेत कधीही गाईला काही खाऊ घालू नका. थंड झाल्यानंतर त्या मूगामध्ये 1 चमचा शुद्ध गाईचं तूप टाका. तूप हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि ते सकारात्मक ऊर्जा वाढवतं. त्यानंतर त्यामध्ये अगदी चिमूटभर हळद टाका. हळद ही पवित्रता आणि शुभतेचं प्रतीक आहे. आता ही जी मुगाची तयारी झाली आहे ती फक्त एक अन्न नाही, तर एक प्रकारची पवित्र अर्पण आहे. जेव्हा आपण श्रद्धेने आणि भक्तीने काहीतरी अर्पण करतो तेव्हा त्या मागची भावना सर्वात महत्त्वाची असते. म्हणूनच हा उपाय करताना तुमच्या मनात पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असणं आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्या कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये थोडी हळद मिसळायची आहे. हे हळदीचं पाणी अत्यंत पवित्र मानलं जातं आणि त्याचा वापर शुद्धीकरणासाठी केला जातो. आता या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला गायीजवळ जायचं आहे. शक्यतो सकाळच्या वेळेत हा उपाय करणं अधिक फलदायी मानलं जातं, पण जर तुम्हाला सकाळी शक्य नसेल तर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता. गायीजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम तिच्या पायांवर हळदीचं पाणी अर्पण करा. हे करताना मनात एकच भावना ठेवा की तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे, सर्व अडचणी दूर होत आहेत. गायीच्या पायांवर पाणी अर्पण करणं म्हणजे आपल्या जीवनातील अडथळ्यांना नम्रपणे दूर करण्याची प्रार्थना करणं होय. यानंतर गायीला हळद आणि कुंकू लावा. ही एक प्रकारची पूजा आहे. गायीला माता मानून तिचा सन्मान करणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण तिची पूजा करतो तेव्हा आपल्याला तिच्याकडून आशीर्वाद मिळतो. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे गायीला ते मूग खाऊ घालणे. हे करताना घाई करू नका. शांतपणे प्रेमाने गायीला ते अर्पण करा. तिच्या डोळ्यांकडे बघा आणि मनात प्रार्थना करा. तुम्हाला जाणवेल की त्या क्षणी एक वेगळीच शांतता तुमच्या मनात येत आहे. हे मूग गायीला खाऊ घातल्यानंतर तुम्हाला 7 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र मनात किंवा हलक्या आवाजात म्हणायचा आहे. हा मंत्र अत्यंत शक्तिशाली आहे आणि तो आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. जर तुम्हाला गायीभोवती प्रदक्षिणा करणे शक्य नसेल तर तुम्ही स्वतःभोवती 7 वेळा फिरा आणि तोच मंत्र जपा. इथे महत्त्वाचं आहे तुमचं मन आणि तुमची श्रद्धा. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर दोन्ही हात जोडून गायीसमोर उभं राहा आणि मनापासून प्रार्थना करा. तुमच्या आयुष्यात जे काही दुःख, अडचणी किंवा समस्या आहेत त्या सगळ्या मनातून व्यक्त करा. जसं आपण आपल्या आईसमोर मोकळेपणाने बोलतो तसंच गायीसमोर बोला. आता इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी अनेक लोक दुर्लक्ष करतात. गायीच्या पाठीवरून हलकेच हात फिरवा. आपल्या शास्त्रांमध्ये असं सांगितलं आहे की गायीच्या पाठीवरून हात फिरवल्याने आपल्या आयुष्यातील नकारात्मकता, पाप आणि दुःख कमी होतं. ही एक प्रकारची ऊर्जा शुद्धीकरण प्रक्रिया आहे. यानंतर गायीच्या पायाखालची थोडीशी माती घ्या. ही माती खूप पवित्र मानली जाते. ती एका स्वच्छ वाटीत ठेवा आणि ती घरी आणा. पण हे करताना मनात आदर आणि कृतज्ञता असावी. ही माती घरी आणल्यानंतर काय करायचं, त्याचे फायदे काय आहेत आणि ती कशी वापरायची ते आपण पाहूया. गायीच्या पायाखालची जी पवित्र माती तुम्ही घरी आणली आहे ती साधी माती नसते. आपल्या शास्त्रांनुसार त्या मातीमध्ये एक दिव्य ऊर्जा असते, कारण गायीला सर्व देवतांचं स्थान मानलं जातं. त्यामुळे तिच्या स्पर्शाने पवित्र झालेली ही माती आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आणते. ही माती घरी आणल्यानंतर सर्वप्रथम ती एका स्वच्छ वाटीत ठेवा आणि आपल्या देवघरात स्थान द्या. ही माती कुठेही ठेवायची नाही, तर जिथे तुम्ही रोज पूजा करता त्या पवित्र ठिकाणीच ठेवायची आहे. त्या मातीवर थोडी हळद, कुंकू आणि अक्षता अर्पण करा. ही कृती म्हणजे त्या ऊर्जेला जागृत करणं आहे. यानंतर त्या मातीसमोर दिवा लावा. शक्य असेल तर तुपाचा दिवा लावा, कारण तुपाचा दिवा अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. दिवा लावताना मनात एकच भावना ठेवा की तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होत आहे आणि सुख समृद्धीचा प्रवेश होत आहे. ही माती संपूर्ण रात्र देवघरातच ठेवायची आहे,
त्या रात्री घरात शक्यतो शांतता ठेवा, भांडणं टाळा आणि शक्य असल्यास गणपती बाप्पाचा नामस्मरण करा, कारण त्या रात्री तुमच्या घरात एक विशेष ऊर्जा कार्यरत असते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ही माती तुम्हाला तुळशीच्या कुंडीत टाकायची आहे. तुळस ही देखील अत्यंत पवित्र मानली जाते. जेव्हा गायीच्या पायाखालची माती आणि तुळशीची पवित्रता एकत्र येते, तेव्हा ती एक शक्तिशाली सकारात्मक ऊर्जा निर्माण करते, जी तुमच्या घरात दीर्घकाळ टिकून राहते. या प्रक्रियेमुळे तुमच्या घरातील वास्तुदोष, पितृदोष आणि नकारात्मक शक्ती हळूहळू नष्ट होऊ लागतात. अनेक वेळा आपल्याला समजतही नाही की आपल्या अडचणींचं मूळ कारण काय आहे, पण अशा उपायांमुळे त्या अदृश्य अडथळ्यांवर मात करता येते. जर तुमच्या घरातील मुलांना योग्य नोकरी मिळत नसेल, त्यांचा विवाह जुळत नसेल किंवा त्यांच्या शिक्षणात अडथळे येत असतील, तर या दिवशी मुलांच्या हातून गाईला हिरवा चारा खाऊ घालणं खूप फायदेशीर ठरतं. यामुळे त्यांच्या आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि त्यांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. तसंच या दिवशी संध्याकाळी किंवा सकाळी गणपती बाप्पाचं अथर्वशीर्ष पठण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. ज्या घरामध्ये नियमितपणे अथर्वशीर्षाचं पठण केलं जातं, त्या घरावर नेहमी बाप्पाची कृपा राहते. घरातील वातावरण सकारात्मक राहतं आणि प्रत्येक सदस्याच्या आयुष्यात प्रगती होत राहते. मंडळी, हा उपाय फक्त एक परंपरा नाही, तर एक श्रद्धेचा मार्ग आहे. जेव्हा आपण मनापासून, विश्वासाने आणि भक्तीने हे सर्व करतो, तेव्हा त्याचे परिणाम नक्कीच दिसून येतात. कधीकधी परिणाम लगेच दिसतात, तर कधी थोडा वेळ लागतो. पण विश्वास ठेवा, बाप्पा कधीही आपल्या भक्तांना निराश करत नाहीत. आता शेवटी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगते. हा उपाय करताना तुमच्या मनात कोणतीही शंका ठेवू नका. पूर्ण विश्वास ठेवा, कारण श्रद्धा जितकी मजबूत तितकं फळ अधिक मिळतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर आत्ताच लाईक करा. तुमच्या कुटुंबातील, मित्रांमधील ज्या लोकांना सध्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कदाचित तुमच्यामुळे त्यांच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल घडू शकतो. आणि हो, कॉमेंटमध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ, ओम गंग गणपतये नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमची एक कॉमेंट तुमच्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरू शकते. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, कारण इथे तुम्हाला असेच श्रद्धा, विश्वास आणि सकारात्मकतेने भरलेले व्हिडिओ पाहायला मिळतील. शेवटी एकच सांगते, तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी असल्या तरी श्रद्धा सोडू नका, कारण जिथे श्रद्धा असते तिथे मार्ग नक्की मिळतो. श्री स्वामी समर्थ.